Welcome students, myself Professor Vikrant Palat. I welcome you all in the lecture of the taxation. नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालट आपण सर्वांचे टॅक्सेशनच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. We are learning the unit number 2, that is heads of income tax, and under that we are studying about the income from salary. आपण आपल्या सिलेबस मधील युनिट क्रमांक 2 हेड्स ऑफ इन्कम टॅक्सचा अभ्यास करत आहोत आणि या अंतर्गत आपण इन्कम फ्रॉम सॅलरीचा अभ्यास करत आहोत. इन द प्रीवियस सेशन वी हॅव सॉल्व द प्रॉब्लेम नंबर 1 रिगार्डिंग द इन्कम फ्रॉम सॅलरी. मागच्या सेशन मध्ये आपण इन्कम फ्रॉम सॅलरीचा पहिला प्रॉब्लेम सॉल्व केला होता. नाउ टुडे वी आर गोइंग टू सॉल्व द सेकंड प्रॉब्लेम ऑफ द इन्कम फ्रॉम सॅलरी विच वॉज आस्क्ड इन द एप्रिल 2019 क्वेश्चन पेपर. तर आज आपण आपल्या सिलेबस मधील इन्कम फ्रॉम सॅलरी यावर दुसरा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत की जो एप्रिल 2019च्या प्रश्नपत्रिकेत विचारला होता. नाउ दिस इज द प्रॉब्लेम दिस वी आर गोइंग टू सॉल्व. हा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल विल अंडरस्टँड द प्रॉब्लेम अँड देन वी विल सॉल्व इट. पहिल्यांदा आपण हा प्रॉब्लेम समजून घेऊयात आणि नंतर मग हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. ओके, व्हॉट इज गिवन देअर? मिस्टर आतिश इज अ मॅनेजर ऑफ मल्टीनॅशनल कंपनी ॲट दिल्ली. मिस्टर आतिश हे दिल्ली येथील मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर आहेत. He has submitted the following particulars of his salary income for the financial year 2020-2021. त्यांनी त्यांच्या सॅलरीचे फायनान्शियल इयर 2020-21 च्या संदर्भातले सर्व पर्टिक्युलर्स या ठिकाणी सादर केलेले आहेत. नंबर ए, बेसिक सॅलरी ₹4,20,000 एन्युअल. बेसिक सॅलरी 4,20,000 रुपये वार्षिक या ठिकाणी दिलेली आहे. नंबर बी, डिअरनेस अलाउन्स 24,000 पर मंथ. 10,000 पर मंथ एंटर्स इनटू रिटायरमेंट बेनिफिट. या ठिकाणी डिअरनेस अलाउन्स 24,000 पर मंथ आहे आणि त्यापैकी 10,000 पर मंथ हा रिटायरमेंट बेनिफिटसाठी ऍप्लिकेबल आहे. नंबर सी, एज्युकेशन अलाउन्स फॉर 2 चिल्ड्रेन 1,300 पर मंथ पर चाइल्ड and hostel allowance for elder son 1,450 per month. या ठिकाणी त्यांना चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स मिळालेला आहे 1,300 रुपये पर मंथ पर चाइल्ड साठी आणि त्यानंतर हॉस्टेल एज्युकेशन अलाउन्स हा देण्यात आलेला आहे त्यांना त्यांच्या एल्डर सन म्हणजे मोठ्या मुलासाठी 1,450 रुपये पर मंथ. ओके. कमिशन ऑन सेल्स 40,000 40,000 रुपये त्यांचे कमिशन ऑन सेल्स आहे. देन एंटरटेनमेंट अलाउन्स 800 पर मंथ. एंटरटेनमेंट अलाउन्स त्यांना 800 रुपये पर मंथ देण्यात आलेला आहे. नंबर एफ, ट्रॅव्हलिंग अलाउन्स फॉर हिज ऑफिशियल टूर्स 80,000. ऍक्च्युअल टूर एक्सपेंडिचर ऑन टूर इज 54,000. ट्रॅव्हलिंग अलाउन्स त्यांना त्यांच्या ऑफिशियल टूरसाठी 80,000 रुपये देण्यात आला आहे आणि ऍक्च्युअली त्यांनी टूरवर खर्च केलेला आहे 54,000 म्हणजे 54,000 रुपये. देन नंबर जी, ही वॉज गिवन क्लोथ वर्थ ₹4,000 बाय हिज एम्प्लॉयर फ्री ऑफ कॉस्ट. त्यांच्या एम्प्लॉयरने त्यांना ₹4,000 किमतीचे कपडे हे फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहेत. नंबर एच, ही रिसाइड्स इन द बंगलो ऑफ द कंपनी. ते कंपनीच्या बंगलोमध्ये राहतात. इट्स फेअर रेंट इज 12,000 पर मंथ, की ज्या बंगलोचा फेअर रेंट हा 12,000 रुपये प्रति महिना आहे. ही पेज 51,000 पर एनम ॲज रेंट फॉर द हाऊस. आणि ते स्वतः म्हणजे मिस्टर आतिश हे जे घर किंवा बंगलो त्यांना दिलेला आहे त्यासाठी वार्षिक 51,000 एवढा रेंट पे करतात. देन अ वॉचमन अँड अ कुक हॅव बीन प्रोव्हाइडेड बाय द कंपनी हू वेअर पेड 1,400 पर मंथ इच. त्याच प्रकारे कंपनीने वॉचमन आणि कुक प्रोव्हाइड केलेले आहेत आतिश यांना की ज्यांना कंपनी प्रत्येकी 1,400 रुपये पर मंथ एवढी सॅलरी पे करते. ओके. देन नेक्स्ट आय, ही हॅज बीन प्रोव्हाइडेड विथ अ मोटर कार ऑफ 1800 cc विथ अ ड्रायव्हर फॉर हिज ऑफिशियल एज वेल एज पर्सनल यूज. मेंटेनन्स एक्सपेन्सेस फॉर प्रायव्हेट यूज आर बॉर्न बाय मिस्टर आतिश. आतिश यांना 1800 cc ची कार उपलब्ध करून दिलेली आहे ऑफिशियल आणि पर्सनल यूज साठी. ड्रायव्हर सुद्धा त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे कार सोबत आणि कारचे जे काही मेंटेनन्स एक्सपेन्सेस असतील ते कोण खर्च करतंय, कोण पे करतंय, तर मिस्टर आतिश हे पे करत आहेत. ओके. देन नेक्स्ट नंबर जे,
The company contributed 10% salary to national pension scheme and 70,000 in recognized provident fund. कंपनी स्वतः आतिश यांच्या नॅशनल पेन्शन स्कीमला 10% कंट्रीब्युशन करते, सॅलरीच्या 10%, आणि 70,000 रुपये हे कंपनीने रेकग्नाइज प्रोव्हिडंट फंडला कंट्रीब्युशन केलेलं आहे. देन नंबर के, interest credited to RPF account was at the rate 13% per annum amounted to rupees 16,250. आतिश यांच्या रेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड अकाउंटला 13%ने 16,250 एवढं इंटरेस्ट म्हणजे व्याज जमा झालेला आहे. अँड लास्ट वन नंबर एल, प्रोफेशनल टॅक्स पेड 2,500, आणि आतिश यांनी 2,500 रुपये प्रोफेशनल टॅक्स हा पे केलेला आहे. Compute taxable income from salary of Mr. Atish for the assessment year 2021-2022. आणि मग हे काही सर्व डिटेल्स जे दिलेले आहेत, या सर्व डिटेल्स वरनं आपल्याला मिस्टर आतिश यांचं असेसमेंट इयर 2021-2022 साठी इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो इन दिस वे इट इज द प्रॉब्लेम विच वॉज there in the question paper of April 2019. एप्रिल 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रॉब्लेम विचारण्यात आलेला होता. ओके, नाउ वी विल सॉल्व दिस प्रॉब्लेम. आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करूयात. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल गिव्ह द हेडिंग कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ मिस्टर आतिश दिल्ली फॉर द असेसमेंट इयर 2021-2022. हेडिंग आपण या ठिकाणी दिलं अँड देन नाउ वी आर स्टार्टिंग टू सॉल्व द प्रॉब्लेम. आता आपण हा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करूयात. ओके, so computation of income from salary. First of all, what is provided in the problem that we have to consider? Basic salary annually 4,20,000. वार्षिक बेसिक सॅलरी दिलेली आहे, that is fully taxable. So basic salary outer column 4,20,000. Okay, the next one it is given in the problem. Look at the problem. Number B is given dearness allowance 24,000 per month, which is also fully taxable. पुढची अमाउंट डिअरनेस अलाउन्स 24,000 पर मंथ दिलेली आहे, की जी सुद्धा पूर्णतः टॅक्सेबल आहे. सो डिअरनेस अलाउन्स 24,000 into 12, आउटर कॉलम 2,88,000. ओके, नाउ नेक्स्ट इन्फॉर्मेशन, एज्युकेशन अलाउन्स फॉर 2 children 1,300 per month. ओके, अँड हॉस्टेल अलाउन्स फॉर एल्डर सन 1,450 पर मंथ. आता या ठिकाणी एज्युकेशन अलाउन्स 2 चिल्ड्रन साठी दिलेला आहे 1,300 रुपये पर मंथ, आणि त्यानंतर हॉस्टेल अलाउन्स हा एल्डर सन साठी म्हणजे एका मुलासाठी दिलेला आहे 1,450 पर मंथ. ओके, नाउ वी हॅव टू डू द adjustment for that. Education allowance how much? 1,300 per month means 1,300 into 12. Inner column write down 15,600. Why? Because education allowance is the partly taxable and partly exempted. So what is the condition? See, it is the condition regarding the children education allowance. What is that? How much is exempted? Rupees 100 per month per child, maximum up to 2 children. 100 रुपये प्रति महिना त्या ठिकाणी एक्झम्प्टेड आहे, आणि जास्तीत जास्त किती मुलांसाठी? 2 मुलांसाठी. नाव हियर. ओके, एज्युकेशन अलाउन्स. सो हाऊ मेनी चिल्ड्रन ही हॅज मीन्स मिस्टर आतिश हॅज किती मुलं आहेत मिस्टर आतिश यांना आपण प्रॉब्लेम मध्ये बघूया. सी, एज्युकेशन अलाउन्स फॉर 2 children म्हणजे किती मुलं आहेत? त्यांना 2 मुलं आहेत, म्हणजे 2 मुलांसाठी त्यांना एक्झम्पशन मिळेल. सो देअरफॉर एज्युकेशन अलाउन्स 1,300 into 12, that is 15,600 inner column, less exempted 100 rupees per month, that is 100 into 12, maximum up to 2 children. आणि या ठिकाणी त्यांना 2 मुलं आहेत म्हणून किती? 100 into 12 into 2. So how much is exempted? 2,400. So therefore actual amount he got education allowance 15,600 minus exempted 2,400, and therefore outer column comes how much? is 13,200. त्यामुळे टॅक्सेबल अमाउंट किती आलेली आहे या ठिकाणी? 13,200 रुपये. अंडरस्टूड? अशा प्रकारे आपण या ठिकाणी टॅक्सेबल ट्रीटमेंट ही केलेली आहे. ओके, नाउ नेक्स्ट सेम थिंग इज गिवन इन द ऍडजस्टमेंट नंबर सी. हॉस्टेल अलाउन्स फॉर एल्डर सन 1,450 पर मंथ. त्यांचा जो एल्डर सन आहे, मोठा मुलगा आहे, त्यासाठी त्यांना 1,450 रुपये पर मंथ एवढा हॉस्टेल अलाउन्स मिळतोय. सो देअरफॉर अगेन हॉस्टेल अलाउन्स इज व्हॉट? हॉस्टेल अलाउन्स इज द
पार्टली एक्झम्प्टेड अँड पार्टली टॅक्सेबल, म्हणजे काही भाग हा टॅक्सेबल आहे त्याचा, काही भाग हा मात्र टॅक्स फ्री म्हणजे एक्झम्प्टेड आहे. सो हॉस्टेल अलाउन्स आपण ट्रीटमेंट करूया त्याची आता. हॉस्टेल अलाउन्स 1450 इंटू 12 किती 1450 गुणिले 12. फक्त एल्डरसन एकाच मुलासाठी मिळतोय म्हणून काय 1450 गुणिले 12. इनर कॉलम हाऊ मच कम 17,400. इनर कॉलमला किती आलं 17,400. ओके. नाउ व्हॉट इज द एक्झम्पशन कंडिशन? सी हियर. हॉस्टेल एक्सपेंडिचर अलाउन्स ₹300 पर मंथ पर चाइल्ड, मॅक्झिमम अप टू 2 चिल्ड्रन. किती एक्झाम मिळतो 300 रुपये प्रति महिना आणि जास्तीत जास्त किती मुलांसाठी 2 मुलांसाठी. ओके. तर आपण या ठिकाणी ट्रीटमेंट करूया. सो लेस एक्झम्प्टेड या ठिकाणी फक्त एल्डरसन एकाच मुलाला दिलेला आहे त्यामुळे कुणासाठी एक्झाम मिळेल फक्त एका मुलासाठी त्यांना एक्झाम मिळणार आहे. लेस एक्झम्प्टेड सो हाऊ मच 300 इंटू 12 300 गुणिले 12. सो हाऊ मच इट 3,600. Therefore, how much is taxable? Actual amount of hostel allowance he got 17,400, less exempted 3,600. Therefore, taxable in the outer column, how much is that? 13,800. 13,800. अशा प्रकारे या ठिकाणी त्यांना exempted मिळालेले आहेत. ओके. So in this way it is regarding the hostel allowance. Okay. Now what is the next given? कमिशन ऑन सेल्स 40,000. 40,000 रुपये त्यांना कमिशन मिळालेली आहे सेल्सवर. सो कमिशन ऑन सेल्स दॅट इज फुल्ली टॅक्सेबल, पूर्णतः टॅक्सेबल आहे. कमिशन ऑन सेल्स सो आउटर कॉलम डायरेक्टली 40,000 40,000 रुपये. ओके. अंडरस्टूड. सो इन दिस वे इट इज द कमिशन ऑन सेल्स. नाउ व्हाट इज गिवन नेक्स्ट? एंटरटेनमेंट अलाउन्स 800 पर मंथ. एंटरटेनमेंट अलाउन्स 800 रुपये प्रति महिना. नाउ हियर यू कैन सी Mr. Atish, he is a manager in a multinational company at Delhi. So he is what? He is the private servant. Mr. Atish हे दिल्ली येथील मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतात. म्हणजे काय ते आहे खाजगी क्षेत्रातले कर्मचारी आहे. सो एंटरटेनमेंट अलाउन्स. आता एंटरटेनमेंट अलाउन्सची कंडिशन आपण बघूयात. व्हॉट इज देअर रिगार्डिंग द एंटरटेनमेंट अलाउन्स? Entertainment allowance is the fully taxable allowance you can see. Okay. Entertainment allowance हा काय आहे? हा पूर्णतः taxable allowance आहे. Entertainment allowance is the fully taxable allowance and for private sector employee it is fully taxable. For government sector employees it will be exempted. एंटरटेनमेंट अलाउन्स हा प्रायव्हेट सेक्टर म्हणजे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी पूर्णतः टॅक्सेबल असतो आणि सरकारी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी मात्र तो टॅक्स फ्री असतो. पण या ठिकाणी अतिशय खासगी क्षेत्रातील कर्मचारी म्हणून त्यांना एंटरटेनमेंट अलाउन्स काय असणार आहे? फुल्ली टॅक्सेबल. सो देअरफॉर एंटरटेनमेंट अलाउन्स 800 इंटू 12 आउटर कॉलम गोज हाऊ मच 9,600 9,600. ओके. अंडरस्टूड. नाउ नेक्स्ट वन ट्रॅव्हलिंग अलाउन्स. आता पुढची अमाऊंट जी दिलेली आहे ती आहे ट्रॅव्हलिंग अलाउन्स. काय म्हटलंय? ट्रॅव्हलिंग अलाउन्स फॉर हिज ऑफिशियल टूर्स 80,000. 80,000 रुपये त्यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्स त्यांच्या ऑफिशियल टूर्स साठी देण्यात आलेला आहे. बट ऍक्च्युअल टूर एक्सपेंडिचर ऑन टूर इज 54,000. पण त्यांचा ऍक्च्युअल टूर एक्सपेंडिचर किती आहे? फक्त 54,000. सो व्हॉट इज रिगार्डिंग द ट्रॅव्हलिंग अलाउन्स? नाउ यू कॅन सी देअर. ट्रॅव्हलिंग अलाउन्स. ओके. ट्रॅव्हलिंग अलाउन्स whatever the part, see it is traveling allowance, whatever the part which is utilized that is tax free and the remaining part will be taxable. म्हणजे जेवढा अलाउन्स या ठिकाणी यूज केलेला असेल तेवढा अलाउन्स त्यांना टॅक्स फ्री मिळणार आहे आणि जेवढा अलाउन्स त्यांनी यूज केलेला नाही तेवढे अमाऊंट त्यांना टॅक्सेबल असणार आहे. जसं या ठिकाणी युनिफॉर्म अलाउन्स दिसतोय आपल्याला सेम. ट्रॅव्हलिंग अलाउन्स इज ऑल्सो सेम अमाऊंट विच इज ऍक्च्युअली युटिलाइज. तर जी अमाऊंट ऍक्च्युअली युटिलाइज केलेली असेल ट्रॅव्हलिंग अलाउन्स पैकी ती अमाऊंट या ठिकाणी टॅक्स फ्री आणि जी ऍक्च्युअली युटिलाइज केलेली नाही तेवढी अमाऊंट मात्र पूर्णतः टॅक्सेबल असणार आहे. सो ट्रॅव्हलिंग अलाउन्स ऍक्च्युअली ही गॉट हाऊ मच 80,000 लेस एक्झम्प्टेड ऍक्च्युअल टूर एक्सपेंडिचर. आणि मग एक्झम्प्टेड कुठला? त्यांचा जेवढा ऍक्च्युअल टूर एक्सपेंडिचर झालाय किती झालाय? 54,000. म्हणजे तेवढी अमाऊंट त्यांना एक्झम्प्टेड मिळेल. अँड हाऊ मच इज टॅक्सेबल? 26,000 इज द टॅक्सेबल. 26,000 रुपये हे मात्र त्यांचे टॅक्सेबल या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेले आहे. अंडरस्टूड दिस? सो इन दिस वे इट इज
the amount of the ट्रॅव्हलिंग अलाउन्स वी हॅव कॅल्क्युलेटेड. अशा प्रकारे आपण ट्रॅव्हलिंग अलाउन्सची अमाऊंट ही कॅल्क्युलेट केलेली आहे. ओके, नाव नेक्स्ट वन, व्हॉट इज दॅट? ही वॉज गिवन क्लोथ वर्थ ₹4,000 बाय हिज एम्प्लॉयर फ्री ऑफ कॉस्ट. त्यांच्या एम्प्लॉयरने, त्यांच्या मालकाने त्यांना ₹4,000 कपडे फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहे. दिस इज व्हॉट? दिस इज परक्विजिट. हा काय आहे? हा परक्विजिट आहे. आता या परक्विजिटच्या संदर्भातली टॅक्सेबिलिटी काय आपण बघूया. सी, फ्री क्लोथ, पर्सनल अटेंडंट, हॉलिडे होम फॅसिलिटी फुल्ली एक्झम्प्टेड. म्हणजे कपडे दिलेले असतील, पर्सनल अटेंडंट प्रोव्हाइड केलेला असेल किंवा हॉलिडे होम फॅसिलिटी दिलेली असेल, तर या ज्या अमाऊंट दिलेल्या असतात या पूर्णतः टॅक्स फ्री आहे, पूर्णतः एक्झम्प्टेड आहे. म्हणजेच त्यांच्या एम्प्लॉयरने जे ₹4,000 कपडे त्यांना दिलेले आहेत ते काय असतील? फुल्ली टॅक्स फ्री, फुल्ली एक्झम्प्टेड. देअरफॉर cloth given by employer free of cost, the value is nil. Why? Because whole amount is exempted. पूर्ण अमाऊंट त्या ठिकाणी टॅक्स फ्री असणार आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय झाली? त्याची व्हॅल्यू आपण 0 म्हणजे नील या ठिकाणी लिहिलेली आहे. ओके, सो दिस ऍडजस्टमेंट वी हॅव डन. नाव नेक्स्ट वन, व्हॉट इज देअर? He resides in the bungalow of the company. Its fair rent is 12,000 per month. He pays 51,000 per annum as rent फॉर द हाऊस. ते कंपनीच्या बंगलोमध्ये राहतात की ज्या बंगलोचं फेअर रेंट हे 12,000 प्रति महिन्या एवढं आहे आणि त्या बंगलोचं रेंट म्हणून आतिश यांनी 51,000 पूर्ण वर्षभरामध्ये पे केलेले आहे. फ्रॉम दिस वी हॅव टू कम्प्युट द व्हॅल्युएशन ऑफ दिस अकोमोडेशन. आता हे जे अकोमोडेशन कंपनीने त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे या अकोमोडेशनची टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे. सो व्हॉट एव्हर द फेअर रेंट अमाऊंट इज गिवन, निग्लेक्ट दॅट. या ठिकाणी जी फेअर रेंटची अमाऊंट दिलेली बंगलोची ती पूर्णतः निग्लेक्ट करायची, दुर्लक्ष करायचं, आपल्याला त्याचा काहीही उपयोग नाही. तर आपण या ठिकाणी आता व्हॅल्युएशन कॅल्क्युलेट करूया. फॉर दॅट वी हॅव प्रिपेअर्ड वर्किंग नोट नंबर 1. त्यासाठी आपण वर्किंग नोट नंबर 1 या ठिकाणी तयार केलेली आहे. व्हॅल्युएशन ऑफ फर्निश अकोमोडेशन. अकोमोडेशन कुठल्या शहरात प्रोव्हाइड केलंय? दिल्लीमध्ये. तर आता व्हॅल्युएशन ऑफ अकोमोडेशनचे रूल्स काय आहेत हे आपण या ठिकाणी बघूया. ओके, सो व्हॉट इज द रूल रिगार्डिंग द व्हॅल्युएशन ऑफ अकोमोडेशन दॅट वी हॅव टू डिस्कस. सी, ओके, इट इज डिपेंड्स अपॉन द पॉप्युलेशन ऑफ द सिटी. आता या ठिकाणी व्हॅल्यू कशी ठरणार आहे? शहराची जी लोकसंख्या असेल ती. देर आर 3 कंडिशन्स. When population of city is 10 lakhs or less than that, then 7.5% of salary. शहराची लोकसंख्या ही जर 10 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर व्हॅल्यू असणार आहे सॅलरीच्या 7.5%. When population of city is in between 10 to 25 lakhs, then it is 10% of salary. जर शहराची लोकसंख्या ही 10 लाखापेक्षा जास्त परंतु 25 लाखापेक्षा कमी असेल तर व्हॅल्यू असेल सॅलरीच्या 10%. आणि लास्ट अँड थर्ड कंडिशन, वेन पॉप्युलेशन ऑफ सिटी इज अबाउट 25 lakhs, देन इट इज 15% ऑफ सॅलरी. आणि जर शहराची लोकसंख्या ही 25 लाखापेक्षा जास्त असेल तर व्हॅल्युएशन असेल सॅलरीच्या 15%. आणि यासाठी सॅलरी कशी कॅल्क्युलेट करू? व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर सॅलरी? बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स इफ ऍप्लिकेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट प्लस बोनस प्लस फीज प्लस कमिशन प्लस ऑल अदर टॅक्सेबल अलाउन्सेस. ओके, अशा प्रकारे आपण सॅलरीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. सो व्हेअर द अकोमोडेशन इज प्रोव्हाइडेड? इट इज प्रोव्हाइडेड इन दिल्ली. अँड हाऊ मच इज द पॉप्युलेशन ऑफ दिल्ली? डेफिनेटली इट इज मोर दॅन 25 lakhs. कुठे प्रोव्हाइड केलंय अकोमोडेशन? दिल्लीमध्ये प्रोव्हाइड केलंय. आणि नक्कीच दिल्लीची लोकसंख्या ही 25 लाखापेक्षा जास्त आहे. देअरफॉर विच इज द कंडिशन ऍप्लिकेबल? इट इज 15% ऑफ सॅलरी. सॅलरीच्या 15%. दिस अकोमोडेशन इज नॉट फर्निश. हे अकोमोडेशन फर्निश आहे का? फर्निचर दिलंय का आपल्याला त्यामध्ये? नाही. जर फर्निचर दिलं असतं तर आपण अगोदर व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली असती आणि त्यामध्ये फर्निचरचे 10% एवढी कॉस्ट ऍड केली असती, पण या ठिकाणी फर्निचर दिलेलं नाही. देअरफॉर विच कंडिशन इज ऍप्लिकेबल? कंडिशन नंबर 3 इज ऍप्लिकेबल, दॅट इज 15% ऑफ सॅलरी. अँड इफ एनी रेंट इज पेड बाय द एम्प्लॉई देन दॅट अमाऊंट ऑफ रेंट इज डिडक्टेड फ्रॉम द व्हॅल्युएशन. आणि जर घराचा काही रेंट एम्प्लॉईने पे केलेला असेल तर तेवढी अमाऊंट या ठिकाणी आपल्याला वजा करायची आहे व्हॅल्युएशन मध्ये. देअरफॉर फर्स्ट ऑफ ऑल वी कॅल्क्युलेट द सॅलरी. आपण पहिल्यांदा सॅलरी कॅल्क्युलेट करू. बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स इफ ऍडमिसिबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट प्लस कमिशन
प्लस फीज प्लस ऑल अदर टॅक्सेबल अलाउन्सेस. ओके, तर या ठिकाणी पहिल्यांदा बेसिक सॅलरी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. किती आहे बेसिक सॅलरी? 4,20,000. ओके, सो बेसिक सॅलरी 4,20,000. देन DA म्हणजे डिअरनेस अलाउन्स केव्हा? इफ इट इज ऍप्लिकेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट. रिटायरमेंट बेनिफिट साठी ऍप्लिकेबल असेल तर. प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय बघा, डिअरनेस अलाउन्स 24,000 पर मंथ आहे. बट हाऊ मच इज ऍप्लिकेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट? 10,000 पर मंथ. किती ऍप्लिकेबल आहे? फक्त 10,000 पर मंथ. म्हणजेच काय? 10,000 इंटू 12 दॅट इज 1,20,000. म्हणजे किती ऍप्लिकेबल असेल या ठिकाणी? ओनली रुपीज 1,20,000. सो 4,20,000 बेसिक सॅलरी प्लस 1,20,000 DA. कमिशन इज गिवन. कमिशन दिलंय का आपल्याला त्या ठिकाणी? इट इज गिवन इन द प्रॉब्लेम. हाऊ मच इज द कमिशन? 40,000. किती दिली कमिशनची अमाऊंट आपल्याला? 40,000. ओके, देन फीज इज नॉट गिवन. काही फीज दिले का? नाही दिलेली. प्लस ऑल अदर टॅक्सेबल अलाउन्सेस. आणि मग जे काही इतर टॅक्सेबल अलाउन्सेस असतील, आता कुठले टॅक्सेबल अलाउन्सेस आपण या ठिकाणी घेतलेले आहेत? एज्युकेशन अलाउन्स आहे 13,200 आणि हॉस्टेल अलाउन्स आहे 13,800. तर त्या ठिकाणी हे अलाउन्सेस आपण दाखवूयात. एज्युकेशन अलाउन्स 13,200 प्लस hostel allowance 13,800. So therefore total amount comes how much? 6,07,000. This is the salary for valuation of furnished accommodation. त्यामुळे फर्निश अकोमोडेशन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी किती सॅलरी फाइंड आउट झाली आपल्याला? 6,07,000. नाउ as per the condition we have to calculate the value. Which is the applicable condition? Valuation at the rate 15% of salary. सॅलरीच्या 15%. That is 15% of 6,07,000. म्हणजे सॅलरी किती? 6,07,000 त्याच्या 15%. हाऊ मच इट कम्स? 91,050. 91,050. एनी रेंट इज पेड बाय मिस्टर आतिश फॉर दिस हाऊस. या हाऊस साठी काही रेंट पे केलाय का आतिशने? इफ यू लुक एट द प्रॉब्लेम यू कॅन फाइंड ही पेज मीन्स मिस्टर आतिश पेज 51,000 पर annum as the rent for the house. 51,000 रुपये त्यांनी रेंट पे केलेला आहे हाऊस साठी. सो डिडक्ट दॅट अमाउंट फ्रॉम द व्हॅल्युएशन. सो लेस रेंट पेड बाय मिस्टर आतिश. हाऊ मच? 51,000. Therefore 91,050 minus 51,000. How much is the taxable valuation? It is 40,050. किती मिळालं मग आपल्याला या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्युएशन हाऊसचं? 40,050. 40,050. So put that value in the problem. So it is valuation of accommodation as per the working note number 1. It is 40,050. 40,050 रुपये आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. ओके, अंडरस्टूड? ओके, नाउ नेक्स्ट व्हॉट इज देअर? The remaining part of the adjustment number H, what is mentioned? A watchman and a cook have been provided by the company who were paid 1,400 per month each. कंपनीने त्यांना वॉचमन आणि कुक प्रोव्हाइड केलेले आहे की कंपनीने वॉचमन आणि कुकचं सुद्धा पेमेंट दिलेलं आहे. प्रत्येकी किती? 1,400 पर मंथ. 1,400 पर मंथ. आता या ठिकाणी जर आपण बघितलं वी कॅन फाइंड एनी फॅसिलिटी ऑफ कुक watchman that is provided, that facility is fully taxable. See, salary of servant, watchman, gardener, cook paid by employer fully taxable. म्हणजे काय? जो कुक आणि वॉचमन प्रोव्हाइड केलेला आहे ती अमाऊंट ही पूर्णतः टॅक्सेबल असेल. सो फॅसिलिटी ऑफ वॉचमन अँड कुक पेड बाय द एम्प्लॉयर 1,400 each. Therefore facility of watchman and cook 1,400 into 2 into 12. 1400 गुणिले 2 गुणिले 12. So therefore how much is the taxable amount? 33,600. 33,600 एवढी टॅक्सेबल अमाऊंट या ठिकाणी फाइंड आउट झालेली आहे. ओके, सो इट इज डन. नाउ नेक्स्ट वन व्हॉट इज देअर? काय दिलंय आपल्याला पुढच्या मुद्द्यात? ही हॅज बीन प्रोव्हाइडेड विथ अ मोटर कार ऑफ 1800 cc with a driver for his official as well as personal use. Maintenance expenses for private use are borne by the Mr. Atish. आतिश यांना 1800 cc ची कार उपलब्ध करून दिलेली आहे ऑफिशियल आणि पर्सनल यूज साठी. ड्रायव्हर सुद्धा त्या कार सोबत देण्यात आलेला आहे एम्प्लॉयर कडनं. मात्र त्या कारचे जे काही मेंटेनन्स एक्सपेन्सेस असतील प्रायव्हेट यूज साठी ते कुणी भरलेले आहेत, कुणी पे केलेले आहेत? आतिश यांनी पे केलेले आहेत. फ्रॉम दॅट वी हॅव टू डिटरमाइन द व्हॅल्युएशन ऑफ द मोटर कार. सो व्हॅल्युएशन ऑफ मोटर कार, फॉर दॅट वी हॅव प्रिपेअर्ड वर्किंग नोट नंबर 2. यासाठी आपण वर्किंग नोट नंबर 2 तयार केलेली आहे. सो व्हॉट इज देअर? नाउ विच कंडिशन्स आर सॅटिस्फाईड?
कार इज ओन बाय एम्प्लॉयर, कार कुणाच्या मालकीची आहे? कंडिशन नुसार एम्प्लॉयरच्या मालकीची आहे. कार इज यूज फॉर बोथ ऑफिशियल अँड प्रायव्हेट पर्पज, कारचा वापर दोघं कारणांसाठी झालेला आहे, ऑफिशियल साठी आणि प्रायव्हेट साठी सुद्धा. मेंटेनन्स अँड रनिंग एक्सपेन्सेस आर बॉर्न बाय द एम्प्लॉई, मेंटेनन्स एक्सपेन्सेस कुणी खर्च केले? मिस्टर आतिश म्हणजे एम्प्लॉईने स्वतः खर्च केलेला आहे. सीसी ऑफ द कार एक्सीड 1600, कारचं सीसी 1600 सीसी पेक्षा जास्त आहे. किती सीसीची कार आहे? 1800 सीसीची कार आहे, दिलंय आपल्याला प्रॉब्लेम मध्ये. ड्रायव्हर इज ऑल्सो प्रोव्हाइडेड, ड्रायव्हर सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. तर या 4 कंडिशन मध्ये मोटर कारचं व्हॅल्युएशन काय? वेन वी हॅव डिस्कस द थिअरी, वी हॅव डिस्कस अबाउट दिस. ज्यावेळेस आपण थिअरीचा अभ्यास केला, आपण त्या ठिकाणी अभ्यास केला होता. कंडिशन नंबर 1, कार इज ओन बाय एम्प्लॉयर. फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाईड. कार कुणाच्या मालकीची आहे? एम्प्लॉयरच्या मालकीची आहे. रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस पेड बाय एम्प्लॉई. आता या ठिकाणी रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस कुणी पे केलेले आहे? एम्प्लॉईने पे केलेले आहे. नंबर 2 कंडिशन, सीसी ऑफ द कार इज मोर दॅन 1600 सीसी. कारचं सीसी हे 1600 सीसी पेक्षा जास्त आहे. नाव इन दिस कंडिशन हाऊ मच इज द व्हॅल्यू. आता या कंडिशन मध्ये कारची टॅक्सेबल व्हॅल्यू काय? सो व्हॉट इज ₹900 पर मंथ इज द टॅक्सेबल व्हॅल्यू. किती टॅक्सेबल व्हॅल्यू असेल? ₹900 पर मंथ प्लस ₹900 पर मंथ इफ ड्रायव्हर इज प्रोव्हाइडेड, देन इट इज ड्रायव्हर सॅलरी. आणि त्यानंतर काय ऍड करायचं? ₹900 पर मंथ ड्रायव्हरची सॅलरी. ड्रायव्हर प्रोव्हाइड केलेला असेल तर. ड्रायव्हर प्रोव्हाइड केलेला आहे का? प्रोव्हाइड केलेला आहे. सो देअरफॉर हाऊ मच इज द व्हॅल्यू? द व्हॅल्यू इज ₹900 पर मंथ प्लस ₹900 पर मंथ ड्रायव्हर सॅलरी. त्यामुळे किती अमाऊंट या ठिकाणी मिळणार आहे? व्हॅल्युएशन, दॅट इज टॅक्सेबल व्हॅल्यू 900 पर मंथ मीन्स 900 into 12 प्लस ड्रायव्हर सॅलरी. ड्रायव्हर सुद्धा प्रोव्हाइड केलाय म्हणून ड्रायव्हर सॅलरी आपण प्लस करणार. किती ड्रायव्हर सॅलरी? 900 पर मंथ into 12. देअरफॉर हाऊ मच इज द टोटल कॅल्क्युलेशन? 21,600. म्हणून टोटल कॅल्क्युलेशन किती आलेलं आहे या ठिकाणी? 21,600. ओके स्टुडंट, अंडरस्टूड दिस? सो इट इज द व्हॅल्युएशन ऑफ मोटर कार. देअरफॉर पुट देअर valuation of motor car working note number 2, it is 21,600. Okay, now next one. The company contributed 10% of salary to national pension scheme and 70,000 in RPF. आता कंपनीने नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये सॅलरीच्या 10% एवढं कंट्रीब्युशन केलेलं आहे आणि रेकग्नाइज प्रोव्हिडंट मध्ये ₹70,000 एवढं कंट्रीब्युशन केलेलं आहे. सो नाउ व्हॉट इज दॅट? So any contribution made by the company towards national pension scheme, it is fully taxable. लक्षात ठेवा, कंपनीने जर एम्प्लॉईच्या नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये काही कंट्रीब्युशन केलेलं असेल तर जी काही कंट्रीब्युशनची अमाऊंट असेल ती पूर्णतः टॅक्सेबल आहे. लक्षात ठेवा हा रूल. नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये एम्प्लॉईच्या नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये कंपनीने जे काही कंट्रीब्युशन केलेलं असतं ते पूर्णतः टॅक्सेबल आहे. ओके, सो देअरफॉर कंपनीज कंट्रीब्युशन टू नॅशनल पेन्शन स्कीम ऍट द रेट 10% ऑफ सॅलरी. सॅलरीच्या 10%. यासाठी सॅलरी काय असते? बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स. बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स. बेसिक सॅलरी किती? 4,20,000 प्लस डिअरनेस अलाउन्स 2,88,000, 2,88,000. मग याची टोटल जी होईल त्या टोटलच्या म्हणजे 7,08,000. टोटल किती झाली याची? 7,08,000. 7,08,000च्या 10% म्हणजेच किती? 70,800, 70,800 रुपये. दॅट इज द टॅक्सेबल अमाउंट. ओके, अंडरस्टूड दिस? नाउ नेक्स्ट, second part of this adjustment, company has also made the contribution to the recognized provident fund. See, company also made the contribution to the recognized provident fund. How much is that? 70,000. recognized provident fund ला सुद्धा कंपनीने त्या ठिकाणी कंट्रीब्युशन केलेलं आहे. किती? 70,000. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत? एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन टू रेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड वर्किंग नोट नंबर 3. यासाठी आपण वर्किंग नोट नंबर 3 तयार करूयात. ओके, सो हियर वर्किंग नोट नंबर 3 रिगार्डिंग द एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन टू रेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड. आता एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन टू रेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड या ठिकाणी आपण बघितलं होतं ज्यावेळेस आपण प्रोव्हिडंट फंडच्या ऍडजस्टमेंट बघितला. इफ एम्प्लॉयर इज कंट्रीब्युटिंग towards the recognized provident fund of the employee, how much is exempted? Exempted up to 12% of salary. सॅलरीच्या 12% एवढी अमाऊंट या ठिकाणी एक्झम्प्टेड असणार आहे. ओके,
एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन टुवर्ड्स द रिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड दॅट इज एक्झम्प्टेड अप टू 12% ऑफ सॅलरी. सॅलरीच्या किती टक्के? सॅलरीच्या 12% एवढी अमाऊंट या ठिकाणी एक्झम्प्टेड असणार आहे. अँड फॉर दॅट हाऊ मच इज द सॅलरी? सॅलरी किती असेल? बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स इफ इट इज ऍप्लिकेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट प्लस कमिशन इफ इट इज गिवन इन फिक्स पर्सेंटेज. ओके, फॉर्म्युला काय? बेसिक सॅलरी अधिक डीए, रिटायरमेंट बेनिफिट साठी ऍप्लिकेबल असेल ती अमाऊंट प्लस कमिशन, जर कमिशनची अमाऊंट ही फिक्स पर्सेंटेज मध्ये दिलेली असेल. ओके, नाउ वी हॅव टू डू द ऍडजस्टमेंट. सी, एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन टू आरपीएफ. पहिल्यांदा आपण सॅलरी कॅल्क्युलेट करू. बेसिक सॅलरी प्लस डीए इफ ऍप्लिकेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट प्लस कमिशन इफ गिवन इन फिक्स पर्सेंटेज. सो बेसिक सॅलरी 4,20,000. डिअरनेस अलाउन्स हाऊ मच इज ऍप्लिकेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट? 1,20,000, 1,20,000. And commission is given. If you check in the problem, the commission is given there, but that commission is lump sum amount is given. Is it given in the percentage on sales? आता या ठिकाणी कमिशनची अमाऊंट दिलेली आहे पण लंप सम अमाऊंट दिलेली आहे. सेल्सच्या काही पर्सेंटेज मध्ये दिलेली का कमिशनची अमाऊंट? नाही दिलेली. म्हणून कमिशन कन्सिडर होईल का? कन्सिडर होणार नाही. कमिशन केव्हा कन्सिडर होईल या ठिकाणी? जर ती अमाऊंट फिक्स पर्सेंटेज मध्ये दिलेली असेल तर. या ठिकाणी अमाऊंट ही फिक्स पर्सेंटेज मध्ये दिलेली नाही, डायरेक्टली लमसम देऊन टाकली. त्या ठिकाणी पर्सेंटेजचा उल्लेख केलेला नाही. जर पर्सेंटेजचा उल्लेख केला असता तर आपण कन्सिडर केलं असतं, पण या ठिकाणी पर्सेंटेजचा उल्लेख आहे का? नाही, मग आपण कन्सिडर करणार नाहीत. ओके, सो देअरफॉर द commission is not considered and therefore how much is the salary for the contribution to the RPF? 4,20,000 plus 1,20,000 it is 5,40,000. Okay, so now we have to find out how much is exempted. आता exempted amount किती आपण find out करू. How much is the employer's contribution in actual? किती दिलंय आपल्याला employer's contribution? 70,000 लेस एक्झम्प्टेड ऍट द रेट 12% ऑफ सॅलरी. मग किती एक्झम्प्ट असेल? सॅलरीच्या 12%. देअरफॉर हाऊ मच? 12% ऑफ रुपीज 5,40,000 दॅट इज सॅलरी. 5,40,000 जी सॅलरी आहे त्याच्या 12% म्हणजेच किती? 64,800. सो देअरफॉर 70,000 minus 64,800. Therefore, how much is the taxable contribution? It is 5,200. मग किती येणार taxable contribution? 5,200. Okay, understood? So therefore, we have to show that in the problem, employer's contribution to RPF, working note number 3, it is 5,200. 5,200. Understood? So in this way, it is employer's contribution to RPF. Okay. Now next one, what is given? Interest credited to RPF account was at the rate 13% per annum, amounted to rupees 16,250. आतिश यांचं जे रेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड अकाउंट आहे त्या रेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड अकाउंटला 16,250 एवढं इंटरेस्ट 13% जमा झालेलं आहे. नाउ व्हॉट इज द कंडिशन रिगार्डिंग दिस? आता याची कंडिशन काय? इंटरेस्ट क्रेडिटेड टू आरपीएफ अकाउंट. सी, सेम अगेन इन द प्रोव्हिडंट एनी इंटरेस्ट इज क्रेडिटेड टू द आरपीएफ अकाउंट. हाऊ मच इज एक्झम्प्टेड? एक्झम्प्टेड अप टू 9.5%. किती एक्झम मिळणार आहे? 9.5% एवढी अमाऊंट त्या ठिकाणी एक्झाम मिळणार आहे. सो देअरफॉर इंटरेस्ट क्रेडिटेड टू आरपीएफ अकाउंट ऍट द रेट 13%, इनर कॉलम राईट डाऊन 16,250. 16,250 लेस एक्झम्प्टेड. किती एक्झम्प्टेड आहे? 9.5% एक्झम्प्टेड आहे. कसं कॅल्क्युलेट करायचं? 16,250 इट इज द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट डिवायडेड बाय 13. किती पर्सेंटेज ने जमा झालंय ते इंटरेस्ट? 13% ने. म्हणून आपण 13 ने डिवाइड केलं, मल्टिप्लाइड बाय गुणाकार करणार आपण. कशाने? किती अमाऊंट एक्झाम मिळणार आहे? 9.5 एवढी अमाऊंट एक्झाम मिळणार आहे. सो देअरफॉर हाऊ मच? 16,250 डिवायडेड बाय 13 इंटू 9.5. हाऊ मच इट कम्स? 11,875. किती आली ती अमाऊंट? 11,875. सो देअरफॉर हाऊ मच इज टॅक्सेबल? 4,375 इज द टॅक्सेबल. मग किती अमाऊंट टॅक्सेबल या ठिकाणी? 4,375. 16,250 minus 11,875 and therefore the taxable amount is 4,375. Okay, understood? आला लक्षात? Okay, now next one, what is there? Last one, professional tax paid 2,500. प्रोफेशनल टॅक्स पेड. आता हा टॅक्स कुणी पे केला? एम्प्लॉयरने पे केला असं म्हटलंय का या ठिकाणी? नाही. म्हणजे हा टॅक्स कुणी पे केलेला असेल? मिस्टर आतिश यांनी स्वतः पे केलाय. जर एम्प्लॉयरने पे केला असता तर आपण काय करणार?
सॅलरी मध्ये ऍड करणार आणि नंतर डिडक्शन अंडर 16 मध्ये डिडक्ट करणार. पण या ठिकाणी प्रोफेशनल टॅक्स पेड 2500 एवढंच म्हटलंय, म्हणजे तो टॅक्स कुणी पे केला आहे तर तो आतिशने पे केला आहे, म्हणून ते सॅलरी मध्ये ऍड होणार नाही. डायरेक्टली कुठून डिडक्ट होईल? अंडर सेक्शन 16 मधून डिडक्ट होईल. ओके, सो देअरफॉर ऑल द ऍडजस्टमेंट्स आर कन्सिडर. सर्व ऍडजस्टमेंट आपण कन्सिडर केलाय. नाउ टेक डाऊन द टोटल ऑफ द आउटर कॉलम. आउटर कॉलमची टोटल घ्यायची आहे. If we take the total of outer column, we get the amount 9,86,225. आउटर कॉलमची टोटल घेतल्यानंतर आपल्याला किती मिळाली? टोटल 9,86,225. दिस इज व्हॉट? दिस इज ग्रॉस सॅलरी. सो इन दिस वे वी गॉट द ग्रॉस सॅलरी. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ग्रॉस सॅलरीची अमाऊंट ही मिळालेली आहे. वन्स वी गॉट द ग्रॉस सॅलरी, फ्रॉम दॅट नाउ व्हॉट वी हॅव टू डू? आपल्याला काय करायचं आहे? लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 16. अंडर सेक्शन 16 च्या डिडक्शन्स आपल्याला वजा करायचे आहेत. विच आर द डिडक्शन्स अंडर सेक्शन 16? सी, स्टँडर्ड डिडक्शन लंप सम अमाउंट 50,000. एंटरटेनमेंट अलाउन्स इन केस ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉई इट इज डिडक्टेड, बट इन केस ऑफ प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई इट इज नॉट डिडक्टेड. गव्हर्नमेंट सेक्टर एम्प्लॉई असेल तर डिडक्शन मिळेल, पण प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई असेल तर डिडक्शन मिळेल का? नाही मिळणार, म्हणजे नॉट ऍप्लिकेबल. अँड प्रोफेशनल टॅक्स, व्हॉट एव्हर अमाउंट ऑफ द प्रोफेशनल टॅक्स दॅट इज फुल्ली अवेलेबल एज डिडक्शन. जी काही अमाऊंट प्रोफेशनल टॅक्सची पे केलेली असेल ती संपूर्ण अमाऊंट या ठिकाणी डिडक्शन म्हणून मिळणार आहे. सो देअरफॉर लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16. स्टँडर्ड डिडक्शन इनर कॉलम हाऊ मच? 50,000 लंप सम अमाऊंट. एंटरटेनमेंट अलाउन्स इट इज नॉट ऍप्लिकेबल. वाय? बिकॉज प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई, त्यामुळे नॉट ऍप्लिकेबल. अँड लास्टली प्रोफेशन टॅक्स. हाऊ मच इज द प्रोफेशन टॅक्स गिवन इन द प्रॉब्लेम? इट इज 2,500. किती अमाउंट दिली आहे? 2,500. सो देअरफॉर प्रोफेशन टॅक्स 2,500. सो देअरफॉर द टोटल ऑफ द डिडक्शन्स अंडर सेक्शन 16 आउटर कॉलम हाऊ मच? 52,500. किती टोटल आली आउटर कॉलमला? 52,500. डिडक्ट इट फ्रॉम ग्रॉस सॅलरी. 52,500 हे आपण ग्रॉस सॅलरी मधनं वजा करायचे. सो 9,86,225 दॅट इज द ग्रॉस सॅलरी minus deduction under section 16 it is 52,500 and therefore we can get at the end income from salary it is 9,33,725. अशा प्रकारे ग्रॉस सॅलरी मधून जे आपण डिडक्शन अंडर सेक्शन 16 वजा केलं ते वजा केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इन्कम फ्रॉम सॅलरीची अमाऊंट ही मिळालेली आहे 9,33,725. ओके, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट केलेले आहे. ओके, आय होप ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड दिस प्रॉब्लेम व्हेरी वेल. मला नक्कीच अपेक्षा आहे की तुम्हा सर्वांना हा प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या समजलेला आहे. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सॉल्व द न्यू प्रॉब्लेम फॉर द इन्कम फ्रॉम सॅलरी. पुढच्या लेक्चर मध्ये अजून आपण इन्कम फ्रॉम सॅलरीचा एक नवीन प्रॉब्लेम सॉल्व करूया. टिल देन टेक केअर ऑफ युअर सेल्फ, कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडी.